जागतिक कृषी महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्रासहित देशभरात शेतकरी, कृषीतज्ञ, सेवाभावी संस्था तसेच प्रयोगशील शेतकरी यांची उपस्थिती असते. फेब्रुवारी महिन्यामध्ये हा मेळावा घेतला जातो. आपणास महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागात जी पिके घेतली जातात त्यांचे तज्ज्ञ शेतकऱ्यांमार्फत माहितीचे स्वतंत्र दालन मांडून सखोल मार्गदर्शन प्रात्यक्षिकाद्वारे केले जाते. गावरान बी बियाणे जतन आणि संवर्धन, देशूक पशुधनाचे महत्त्व, कृषीपूर्वक जोड व्यवसाय प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण, अंतर्गत बचत गट प्रशिक्षण, बेरोजगार तरुण तरुणी यांच्यासाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे विवाह, वधूवर परिचय मेळावे यामध्ये असतात. शेतकऱ्यांसाठी कृषीपूर्वक विविध उपकरणांचे स्टॉल्स, आयुर्वेदिक वनस्पती औषधींचे स्टॉल, सेंद्रिय धान्यांचे स्टॉल तसेच खवय्या स्टॉल इत्यादी सर्व कृषीशास्त्र विभाग स्थानिक ग्रामीण भागात अधिकाधिक रुजवावा याकरता प्रयत्न केले जातात. शेतमाल प्रक्रिया उद्योग या संदर्भात शेतीतून उत्पादन होणाऱ्या सर्व पिकांच्या शेतमालाचा योग्य विनियोग व्हावा तसेच झिरो वेस्ट या संकल्पनेतून शेतीतील उद्योगांच्या संधी प्राप्त करून देण्यासाठी शेतमालावर प्रक्रिया करून उत्पन्नात वाढ कशी करावी या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींकडून विशेष मार्गदर्शन केले जाते. खते आणि औषधी, पिकांच्या वाढीसाठी गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणते खतं औषधी वापरावी तसेच घरगुती खतं औषधं निर्मिती या संदर्भातही बहुमोल मार्गदर्शन या जागतिक कृषी महोत्सवात केले जाते. शाकंभरी बीज बँक मार्फत बी बियाणे उपलब्ध करून देण्यात येतात. या बी बियाण्यांवर मंत्र्यांनी चांगलं पीक येण्यासाठी ह्या प्रक्रिया केलेल्या असतात. तणभाज्या आणि रानभाज्या शेतकऱ्यांना त्रस्त करणारे अनावश्यक तण सोप्या पद्धतीने कसे नियंत्रण करता येते याविषयी मार्गदर्शन केलेले असते. आधुनिक आणि पारंपरिक अवजारे, कमी वेळेत मोजक्या मनुष्यबळाद्वारे शेती कामे आणि स्थानिक पिकांसाठी लागणाऱ्या विविध अवजारांचे उपकरणांचे संदर्भात स्टॉल उपलब्ध करून दिलेले असतात. शेतकऱ्यांच्या वैयक्तिक, प्रापंचिक, आर्थिक, मानसिक, शेतीविषयक, आरोग्यविषयक समस्यांवर विनामूल्य सेवा आणि मार्गदर्शन कृषी मेळाव्यात केले जाते. कृषीविषयक सणांची आध्यात्मिक, शास्त्रीयदृष्ट्या माहिती तसेच हे सण कसे साजरे करावे याचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन या कृषी महोत्सवात केलेले असते. महिला सक्षमीकरण करण्यासाठी ज्या दुर्बल, आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा महिलांना 100% आरक्षण दिले आहे. महिलांचे आर्थिक आणि मानसिक सक्षमीकरण होण्यासाठी शेतीतून अनेक संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच सात्विक बचत गटाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी स्वतंत्र हक्काचे व्यासपीठसुद्धा दिलेले आहे. भारतीय पशु गोवंशाचे संवर्धन आणि संशोधन करून सर्वांपर्यंत जनजागृती करायचे कार्य तसेच वैज्ञानिक आध्यात्मिक दृष्टीने गायीचा आदर्श गोठा, चारा व्यवस्थापन, गायीसाठी वनस्पतीचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन गोवंश विभागात केले जाते. शेतकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी केली जाते. त्यांना माहिती तंत्रज्ञान शिकवण्यात येते. वेगवेगळ्या वेबसाईट, माध्यम, मोबाईल ॲप्लिकेशन्स, ऑनलाईन वेबिनार पद्धतीने शेतीविषयक विविध समस्यांवर तज्ज्ञांचे शंका समाधान समुपदेशन केले जाते. दिंडोरी प्रणित सेवा मार्गाच्या सामाजिक आणि कृषी उपक्रमांच्या माहिती तसेच विविध विभागांची जसे की स्वयंरोजगार, विवाह, पशुगोवंश, पर्यावरण इत्यादी प्रबोधनपर स्टॉल आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येते. कृषीविषयक संशोधन मांडले आहे. कृषी क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेला देश विदेशातील संशोधकांचा सचित्र कार्य परिचय देण्यात येतो. आपला भारत देश हा कृषीप्रधान आहे. उपजीविकेचे मूळ साधन शेती आहे. आज नोकऱ्यांची खूप संख्या कमी होत असून दिवसेंदिवस बेरोजगारची संख्या वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील खऱ्या स्वामी सेवेकरांनी आपल्या गावात मनापासून जागतिक कृषी महोत्सव सप्ताह करून शेतकरी बांधवांना निमंत्रण देऊन खेडोपाडी गावोगावी ग्राम अभियान करणे खूप गरजेचे आहे.